Yes, good afternoon, friend. Now, the next law it is Avogadro's law. Avogadro's law tells us the relationship between volume and amount of gas relationship. Now, what this law state? According to this law, equal volume of all gases at same temperature and same pressure will contain equal number of molecules. असं ह्या लॉचं स्टेटमेंट आहे. लॉ असं सांगतो इक्वल व्हॅल्यूम्स ऑफ ऑल गॅसेस ॲट सेम टेम्परेचर अँड सेम प्रेशर कंटेन इक्वल नंबर ऑफ मॉलिक्युल्स. इक्वल नंबर ऑफ मॉलिक्युल्स फॉर एक्झाम्पल जर आपण घेतला 6.022 इंटू 10⁻23 मॉलिक्युल्स ऑफ Cl2 will acquire how many volumes? It is 22.4 liter of volumes, or you can say supposed to be 6.022 into 10⁻23 molecules of H2 gas will acquire 22.4 liter of volume. Then supposed to be we are taking 6.022 into 10⁻23 molecules of CH4 will acquire how many volumes? 22.4 liter. Now how 22.4? 22.4 we already know that it is molar volume of gas. It is मोलार व्हॅल्यूम. मोलार व्हॅल्यूम काय आहे हे तुम्हाला माहिती आहे, आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. मोलार व्हॅल्यूम 22.4च काय येतं? इट इज द प्रोडक्ट ऑफ पी व्ही. इट इज द प्रोडक्ट ऑफ पी व्ही. 22.4 हे ऑलमोस्ट कॉन्स्टंट आहे. मीन्स अकॉर्डिंग टू दिस लॉ व्हॅल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एन नंबर ऑफ मोल्स. दॅट इज व्ही इज इक्वल टू K4 N. K4 असेल कॉन्स्टंट आणि त्याच्यावरनं आपण स्टेटमेंट असं काढू शकतो व्ही डिवायडेड बाय एन इज इक्वल टू कॉन्स्टंट. असा हा फॉर्म्युला असेल आपल्यासाठी. ठीक आहे. सो असा हा लॉ असेल ॲव्होगाड्रोज लॉ. व्हॅल्यूम अमाऊंट रिलेशनशिप लॉ स्टेटेड दॅट इक्वल व्हॅल्यूम ऑफ ऑल गॅसेस ॲट सेम टेम्परेचर अँड सेम प्रेशर विल acquire or it contains equal number of molecules. Now next it is ideal gas equation. Next concept it is ideal gas equation. Now next concept आयडियल गॅस इक्वेशन. आता आयडियल गॅस इक्वेशन सर्वांना फॉर्म्युला माहिती आहे. पी व्ही इज इक्वल टू एन आर टी. सपोज टू बी पी व्ही इज इक्वल टू एन आर टी असा फॉर्म्युला असेल. पी व्ही इज इक्वल टू एन आर टी. बट हा फॉर्म्युला आला कुठून आणि हा फॉर्म्युला पी व्ही इज इक्वल टू एन आर टी हे फॉर्म कसा झाला त्याच्यासाठी फर्स्ट ऑफ ऑल बॉइल्स लॉ. According to Boyle's law, V volume is inversely proportional to P. Then second law was Charles law. V is directly proportional to T. And Avogadro's law, आत्ता जो बघितला Avogadro's law. According to Avogadro's law, V is directly proportional to small n. Now what is this indication? V volume, P is the pressure, V is the volume, T is the temperature, V is the volume, N is the number of moles of gas. असं स्टेटमेंट आहे. नाव हे तीन लॉ जर मी कंबाईन केले तर मला असं एक फॉर्म्युला मिळतो. V कॉमन आहे, V सर्वांचं कॉमन आहे V. देन डायरेक्टली प्रोपोर्शनल टू P. देन इथे आहे T आणि इथे आहे N. सपोज करा असं आहे V डायरेक्टली प्रोपोर्शनल टू N अँड T अँड इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू P दॅट इज प्रेशर. नाव सपोज टू बी हे इक्वेशन जर मी अरेंज केलं तर मला असं मिळतं पी व्ही डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एन टी. पी व्ही प्रेशर, व्हॅल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू n number of moles of gas and T it is the temperature.
आणि जर हे प्रोपोर्शनॅलिटी साईन काढून टाकायचं असेल तर प्रोडक्ट असा येईल पी व्ही इज इक्वल टू एन आर टी. आर इज द युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट. आर असेल युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट कॅपिटल आर युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट, युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट असेल आर. मग हे असेल आयडियल इक्वेशन. आयडियल इक्वेशन ऑफ गॅस means those gases which follow or which obey this equation called as ideal gas. PV is equal to nRT. Now in this case P is the pressure, V is the volume, N is the number of moles of gas, R is the universal gas constant and T is the temperature in Kelvin. Now question arises, it is that what is this R, what is this universal gas constant? Basically त्याचा अर्थ काय होईल, बेसिकली तो कुठून इस्टॅब्लिश झाला, त्याची व्हॅल्यू काय आहे, हे जर बघितलं तर एक कन्सेप्ट आपल्या पुढे असेल. सपोज करा युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट हा बेसिकली कुठून आलेला आहे. सपोज करा इट इज नाव युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट. नाव एक सिस्टीम आहे, एक कंटेनर आहे विच कंटेन गॅसेस मॉलिक्यूल. सपोज दिस इज द पिस्टन, this is the piston, this is the molecule of gas. Gaseous molecule are present at n or at temperature T. एक काहीतरी स्पेसिफिक टेम्परेचर आहे, त्या टेम्परेचरला n it is the number of moles of gas is present. आणि स्पेसिफिकली मी पहिले 1 मोल गॅस कन्सिडर करतो. 1 मोल ऑफ गॅस प्रेझेंट आहे आणि कोणत्या तरी एका टेम्परेचरला टी टेम्परेचरला प्रेझेंट आहे आणि हा पिस्टन आहे. इट इज द पिस्टन, इट इज द पिस्टन. आपल्याला माहिती आहे पिस्टन वेटलेस, फ्रिक्शनलेस अँड इट कॅन गो अप अँड डाऊन डिपेंडिंग अपॉन इनसाइड प्रेशर. नाव क्वेश्चन असा आहे, बेसिकली आपल्याला मिनिंग जाणून घ्यायचं आहे व्हॉट इज आर, व्हॉट इज युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट. त्याचं डेफिनेशन किंवा त्याचं मिनिंग आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर हा एक फिगर इमॅजिन करावी लागेल. गॅस घेतलेला आहे, 1 मोल ऑफ गॅस प्रेझेंट आहे ॲट टेम्परेचर टी. नाव क्वेश्चन अरायझेस, इट इज दॅट समथिंग वर्क डन विल हॅपन ऑन दिस पिस्टन. व्हॉट इज द वर्क डन? वर्क डन W is equal to PV pressure and volume. Means supposed to be according to ideal gas equation PV is equal to nRT. PV is equal to nRT. PV work done is the PV, P into V. What is the unit of pressure? It is N upon m square into what is the unit of V? It is the m cube. हे आपल्याला माहिती आहे, आपण युनिट कन्व्हर्जनमध्ये ऑलरेडी घेतलेलं आहे. मीन्स जर मी हे कॅन्सल केलं तर मला असं मिळतं n अपॉन m. इट इज नथिंग बट दी वर्क डन. हे आपलं असेल वर्क डन असेल, मीन्स वर्क डन. आणि वर्क डन जे मेजर केलं जातं हे मेजर केलं जातं जूल्समध्ये मेजर केलं जातं, जूल्समध्ये. मीन्स ह्या फिगरमध्ये बघा, सपोज टू बी मी जर हे कंटेनर हीट केलं, मी जर या कंटेनरला हीट प्रोव्हाइड केली, सपोज टू बी हीट प्रोव्हाइड केली, तर हीट दिल्याच्या नंतर काय होणार आहे, हे मॉलिक्यूल काय होणार आहेत, अनस्टेबल होणार आहेत. आणि अनस्टेबल झाल्याच्या नंतर एनर्जी प्रोव्हाइड केल्याच्या नंतर हे ह्या पिस्टनला वरती मूव्ह करणार आहेत. मीन्स ॲटोमॅटिकली काहीतरी वर्क डन होणार आहे, काहीतरी पिस्टनच्या मुवमेंटमध्ये चेंज होणार आहे. मीन्स पिस्टन वरती जाणार आहे तर मग काहीतरी वर्क डन होणार आहे. मग वर्क डन जर होत असेल तर ते किती वर्क डन होणार आहे आणि ते का होणार आहे, तर टेम्परेचर दिल्यामुळे होणार आहे. मग सपोज करा की माझ्याकडे काहीतरी डिग्री टेम्परेचर आहे, 1 केल्व्हिन टेम्परेचर आहे. मग 1 केल्व्हिन टेम्परेचर, पहिले सिस्टमचं 1 केल्व्हिन टेम्परेचर होतं आणि 1 केल्व्हिन मी हीटिंग दिल्याच्या नंतर ते टेम्परेचर मी 2 केल्व्हिन केलं. मीन्स 1 केल्व्हिनने मी इन्क्रीज केलं. 1 केल्व्हिनने इन्क्रीज केल्याच्या नंतर माझा पिस्टन किती वरती जातो किंवा त्याच्यावरती किती वर्क डन होतो, किती वर्क डन होतं, तर ते वर्क डन होतो 8.314 जूल्स पर केल्व्हिन
पर मोल. किती वर्क डन होतं? 8.314 पर केल्विन पर मोल. मी जर 1 डिग्रीचं हीट करतो तर मला पुन्हा सेम वर्क डन मिळतं. इट इज 8.314 जूल्स पर केल्विन पर मोल. मी असंच जर 1 डिग्री केल्विनने टेम्परेचर इन्क्रीज करत गेलो, मी 1 डिग्री केल्विनने टेम्परेचर इन्क्रीज करत गेलो तर मला एक सेम फ्रॅक्शन असं मिळतं, एक सेम फ्रॅगमेंट असं मिळतो की माझं वर्क डन माझ्या पिस्टनवरती वर्क डन होतं आणि ते वर्क डन नेहमी एक कॉन्स्टंट वर्क डन असतं. त्याला मी म्हणतो 8.314 जूल्स पर केल्विन पर मोल. हे वर्क डन सेम असेल जर तुम्ही टेम्परेचर इन्क्रीज करत गेले 1 केल्विनने 1 केल्विनने 1 केल्विनने, तर हे वर्क डन सेम असेल. आणि म्हणून याला म्हणतात युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट. मीन्स हे वर्क डन सेम असेल, मीन्स इट इज कॉन्स्टंट असेल, युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट. म्हणून याला म्हणतात युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट. आणि म्हणून मग जी आरची व्हॅल्यू असेल, जो कॅपिटल आर असेल त्याची व्हॅल्यू नेहमी अशी असते 8.314 जूल्स पर केल्विन पर मोल. मीन्स ही व्हॅल्यू असेल युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंटची आणि ते नेहमी कोणत्याही कॅल्क्युलेशनमध्ये हीच घेतली जाते 8.314 पर केल्विन पर मोल. राईट नाव सपोज टू बी. आणि याच्यावरून एक कन्सेप्ट इंटर रिलेटेड एक कन्सेप्ट आहे, बोल्ट्झमन कॉन्स्टंट आपण त्याला म्हणतो. आता ह्या चॅप्टरमध्ये बोल्ट्झमन कॉन्स्टंट नाही आहे, बट अजून नेक्स्ट चॅप्टर येईल केमिकल इक्विलिब्रियममध्ये बोल्ट्झमन कॉन्स्टंट आपण यूज करणार आहोत. तर तो पण याच्याशी इंटर रिलेटेड आहे. मीन्स 1 molecules or 1 mole of gas, 1 mole of gas is equal to this work done, means it is 8.31 joules per Kelvin per mole, per Kelvin per mole. per mole लिहिण्याची गरज नाही, ऑलरेडी 1 मोल गॅस आहे. देन सपोज टू बी 6.022 इंटू 10⁻23 atoms ऑफ गॅस इज इक्वल टू, मीन्स आता आपल्याला माहिती आहे 1 मोल इज इक्वल टू दिस अवोगाड्रोज नंबर ऑफ ॲटम्स 6.022 इंटू 10⁻23 ॲटम्स इज इक्वल टू व्हॉट इज द वर्क डन 8.314 जूल्स पर केल्विन, ओनली पर केल्विन. इट इज द वर्क डन. नाव व्हॉट इज द वर्क डन ऑफ 1 ॲटम. मग 1 ॲटमचं जर वर्क डन कॅल्क्युलेट केलं 1 ॲटम इज इक्वल टू 8.314 जूल पर केल्विन डिवाइडेड बाय अवोगाड्रोज नंबर 6.022 इंटू 10⁻23. मग हे वर्क डन असेल आणि हे जर मी सॉल्व केलं तर मला असं आन्सर मिळतं 1.38 इंटू 10⁻23 जूल्स पर केल्विन. आणि मग हे जे काही आन्सर आहे यालाच मी म्हणतो बोल्ट्झमन कॉन्स्टंट KB. बोल्ट्झमन कॉन्स्टंट KB हे इंटर रिलेटेड आहे आणि हे पण एक कॉन्स्टंटच आहे. हे कॉन्स्टंट आहे याला आपण म्हणतो बोल्ट्झमन कॉन्स्टंट आणि हे कॉन्स्टंट आहे याला आपण म्हणतो युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट. मग आता 2 कॉन्स्टंट तुमच्या पुढे आहे. इट इज दी वर्क डन, इट इज दी वर्क डन डन बाय 1 मोल ऑफ गॅस and it is also the work done 1.38 into 10⁻⁻23 joules. हे पण एक वर्क डनच आहे, बट हे किती ॲटम्सनी केलेलं आहे? हे 1 ॲटमनी केलेलं आहे आणि हे 6.022 इंटू 10⁻23 ॲटम्सने मिळून एवढं वर्क डन केलेलं आहे. आणि म्हणून आपण याला म्हणतो युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट आणि याला आपण म्हणतो बोल्ट्झमन कॉन्स्टंट. असे 2 कॉन्स्टंट राईट नाव तुमच्या पुढे आहे. बोल्ट्झमन कॉन्स्टंट हे तुम्हाला येऊन जाईल केमिकल इक्विलिब्रियममध्ये येऊन जाईल आणि युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट हा आत्ताच आहे तुमच्या पुढे. ठीक आहे. सो इट इज दी ऑल अबाउट आयडियल गॅस इक्वेशन. नाव दिस इज द आयडियल गॅस इक्वेशन. नाव नेक्स्ट लॉ इट इज नेक्स्ट लॉ डाल्टन्स लॉ ऑफ पार्शियल प्रेशर. Dalton's law of partial pressure. Now, what is the Dalton's law of partial pressure? Now, pressure of any gas
pressure of any gas is equal to the partial pressure of all the gases which you are going to combine. मग डाल्टन्स लॉ आता आपल्याला असं सांगेल की इट इज दी P total is equal to P1 plus P2 plus P3 and so on. असा कन्सेप्ट असेल. मग पार्शियल प्रेशर आपण एक्सप्लेन करण्यासाठी बेस्ट एक्झाम्पल घेतो, एअरचं एक्झाम्पल घेतो. एअर, मग एअर आपल्याला माहिती आहे कोणत्या कोणत्या गॅसेसपासून बनते. एअर O2 गॅस, एअर बनते N2 गॅस, एअरमध्ये आणखी प्रेझेंट असतो आर्गॉन गॅस, एअरमध्ये अजून प्रेझेंट असतो H2O व्हेपर्स ज्याला आपण मॉइश्चर असं म्हणतो, एअरमध्ये अजून प्रेझेंट असतो CO2 गॅस. आणि एवढे गॅसेस कंबाईन केले की मग काय बनते, एअर. इट इज दी एअर. नाव मग मी जर इंडिव्हिज्युअली ऑक्सिजनचा प्रेशर कॅल्क्युलेट केला, ऑक्सिजनचा पार्शियल प्रेशर जर मी कॅल्क्युलेट केला तर मला ऑक्सिजनचं पार्शियल प्रेशर असं समजतो इट इज 20.9 किलो पास्कल. इट इज 78.1 किलो पास्कल. आर्गॉनचं प्रेशर आहे इट इज 0.97 किलो पास्कल. H2Oचं प्रेशर आहे 1.28 किलो पास्कल. आणि CO2चं प्रेशर आहे समवॉट निग्लिजिबल 0.0 किलो पास्कल. मग मी हे सर्व पार्शियल प्रेशर हे जे काही आहेत हे सर्व आहेत पार्शियल प्रेशर. इट इज पार्शियल प्रेशर. मग मी हे जर कंबाईन केले तर मला एक ॲन्सर मिळतं आणि ते ॲन्सर असतं 101.325 किलो पास्कल. मग मी जर ह्या पार्शियल प्रेशरची जर ॲडिशन केली तर मला हे ॲन्सर मिळतं आणि हे ॲन्सर असतं 101.325. मग हा जो प्रेशर आहे हा P टोटल आहे, हा हवेचा प्रेशर आहे ॲट सी लेवल. ॲट सी लेवल आपण म्हणतो P टोटल. मग P टोटल काय असेल, P टोटल इज दी समेशन ऑफ ऑल दी पार्शियल प्रेशर ऑफ ऑल दी इंडिव्हिज्युअल गॅसेस. मग इंडिव्हिज्युअल गॅस जर आपण कंबाईन केले तर आपल्याला एक प्रेशर मिळून जातो. तो प्रेशर इक्वल असतो या पार्शियल प्रेशरचा. ठीक आहे. मग हा तुमचा आयडियल गॅस डाल्टन्स लॉ ऑफ पार्शियल प्रेशर असेल. मग लॉचं स्टेटमेंट असं असेल, द प्रेशर एक्झर्टेड बाय इंडिव्हिज्युअल गॅस इन अ मिक्सचर ऑफ 2 or more gases, more non-reactive gases are present. So this is the Dalton's law of partial pressure. Then according to this P total is equal to P1 plus P2 plus P3. Now त्याच्यानंतरचा जो कन्सेप्ट आहे, आणि आता हे तुमचे 5 लॉ जे आहे 5 लॉज आपण म्हणतो, हे लॉज या ठिकाणी संपलेले आहे. मीन्स पहिला लॉ होता चार्ल्स लॉ, दुसरा लॉ होता बॉइल्स लॉ, नंतर आपण घेतला गे-लुसॅक्स लॉ, नंतर आपण घेतला ॲव्होगाड्रोज लॉ. हे एवढे लॉ तुमच्या पुढे आहेत ना. एक थेरी आहे, इट इज कायनेटिक थिअरी ऑफ मॉलिक्युलर गॅसेस. कायनेटिक थिअरी ऑफ मॉलिक्युलर गॅसेस ही एक थिअरी तुमच्या पुढे आहे.